हॅलो फ्रेंड्स, मी पूजा तुमचे मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवर। मी आज 36 चेस्टच्या 4 टक्स ब्लाऊजची फुल कटिंग तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। त्यासाठी आपण मापे पहिले पाहू। उंची 14 आहे, छाती 36 आहे, कमर 32, पुढचा गळा 6चा, मागचा गळा 10चा, शोल्डर 5.25 घेतला आहे, मुंडा 6 घेतलेला आहे आणि गळा रुंदी 2.25 घेतलेली आहे। आपण पेपरवर मापे टाकून घेऊ। उंची 14 आहे, 14 + 1 इंच घ्यायचा आहे, गळा रुंदी 2.25, शोल्डर 5.25 घेतलेला आहे, मुंडा 6 घेतलेला आहे। इथे बॅक पार्ट मार्किंग करत आहे। हे पहा, इथे 36 चेस्टनुसार चेस्टचा चौथा 9 + 2 इंच आणि कमरेचा चौथा 8 32 कमर आहे, 32 कमरेचा चौथा 8 + 2 इंच 10 घ्यायचा आहे। हे पहा, मी मार्किंग करून घेतलेले आहे आणि हा बॅक पार्ट आहे म्हणून 1.5 इंचाचा मुंडा, बाहेरचा मुंड्याचं मार्किंग करून घेतलेलं आहे 1.5 इंचावर। आणि हे आपण फिटिंगचं माप टाकलेलं आहे, बाहेरील मुंड्याचा शेप दिलेला आहे आणि आपण हा भाग कट करून घ्यायचा आणि हाच पेपर दुसऱ्या पेपरवर ठेवून फ्रंट भाग कटिंग करून घ्यायचा आहे आपल्याला। एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण 4 टक्सचा पेपर कटिंग करत असतो तेव्हा फ्रंट आणि बॅक पार्ट हे सेपरेट कटिंग करायचे असतात। हे पहा, अशा पद्धतीने आता फ्रंट भाग कट करून घेऊ। टाचण्या लावून घ्यायच्या, 1/2 इंच आपण एक्स्ट्रा ठेवायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने एक टाचण्या लावून घेऊ दोन्ही बाजूने, जेणेकरून पेपर सरकणार नाही। आणि बरोबर बॅकच्या पार्टच्या ह्याच्यानुसार मार्किंग करून घेऊ। हे पहा, अशा पद्धतीने, म्हणजे आपल्याला मेजरमेंट टाकायला सोपे पडेल। या पद्धतीने पुढच्या पार्टची उंची ही बॅक पार्टपेक्षा 1 इंचाने एक्स्ट्रा घ्यायची। हे पहा, म्हणजे तयार उंची + 2 इंच घ्यायचा आहे फ्रंट भाग। हे 16वर मार्किंग केलेलं आहे। पहा, आता मुंड्याच्या इथे 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि खालच्या साईडला कमरेच्या इथे 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं। टक्ससाठी आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे 1.5 इंच। हे पहा, अशा पद्धतीने ते जॉईंट करून घेऊ आपण। अशा प्रकारे आपल्याला एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे फ्रंट पार्ट। हे पहा, आता आपण योकपट्टी आणि कटोरी हे करून घेऊ, मार्किंग करून घेऊ। हे पहा, मुंड्याचा शेप देत आहे आपल्याला, आतील मुंड्याचा शेप द्यायचा आहे, 1 इंचावर मार्किंग केलेलं आहे। पहा, त्यानुसार आतील शेप दिलेला आहे। आता आपल्याला फ्रंट गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे। गळा रुंदी ही 2.25 आहे आणि गळा उंची ही 6 आहे, 6 + अर्धा 2.25 आणि हे राऊंड शेप दिलेला आहे। पहा असा। आता आपल्याला योकपट्टी हे करायची आहे। योकपट्टी पण म्हणू शकतो आपण, क्रॉसपट्टी पण म्हणतात। हे पहा, 3 इंचावर मी मार्किंग करून घेत आहे योकपट्टीची। इथे 1/2 इंच घ्यायचं वरती शेप द्यायला आणि त्या साईडने कमरेच्या साईडने पण 1/2 इंच घ्यायचं शेप। अशा पद्धतीने योकपट्टी काढायची आहे। आता आपण टक्स घेऊ। हे मधला टक्स घ्यायचा आहे, 4 इंचावर मी मार्किंग करून घेतलेले आहे टक्सला। हे पहा, 4 इंचावर मी मार्किंग करून घेतलेली आहे टक्सची। गळ्याच्या साईडने आपल्याला ह्यातला मध्य काढून पॉईंट द्यायचा आहे। हे पहा, या कमरेच्या बाजूने 1.5 इंचावर मार्किंग करायची। इथे मुंड्याच्या इथून 1 इंच मार्किंग करायची। 2 इंचावर आपण घेणार आहोत आपण हे अर्धा इंचाचा टक्स घ्यायचा। हे पहा, अशा पद्धतीने इथे 3 इंचावर मार्किंग करायची आणि ह्या दोन्हीमधील अंतर घेऊन बरोबर 3रा टक्स द्यायचा। हे पहा, त्याचा पॉईंट काढलेला आहे, दोन्ही अंतरांचं सेम अंतर घ्यायचे। हे पहा, अशा पद्धतीने आणि ह्या चौथा पण तसंच अंतर घेऊनच हे करायचं। टक्स पॉईंट हा 9.5 वर आलेला आहे। पहा, अशा पद्धतीने हे 4 टक्स द्यायचे आहेत। खूप सोपी पद्धत आहे, हीच फक्त टेक्निक यूज करून तुम्ही ब्लाऊज कटिंग करा। 4 टक्सच्या ब्लाऊजचं कटिंग एकसारखंच येतं, फक्त
40च्या पुढील मापाला पाव इंचचा फरक राहील, तेवढं फक्त लक्षात ठेवा. हे आता आपण कट करून घेऊ योगपट्टी. हे पहा, आपण जे 1 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे हे फक्त वरच्या कटोरीसाठी घेतलेलं आहे. 1 इंच टक्स वगैरे येणार आहेत त्यासाठी. हे पहा, इकडचा भाग 1.5 इंचाचा वाढवलेला आहे. गळा पण आपण कट करून घेऊ. हे पहा, अशा पद्धतीने हे झालेलं आहे आपलं पेपर कटिंग. आता आपली बाही राहिलेली आहे पेपर कटिंगची. हे पहा, पेपर कटिंगसाठी उंची, बाहीची उंची 5 आहे. 5 + 1 इंच घेतलेला आहे. बॉटम आहे 6 + 2 इंच 8 इंचावर मार्किंग केलेले आहे. इथे चेस्टचा 4 + 1 इंच म्हणजे 9 + 1 इंच 10 वर मार्किंग करून घेतलेलं आहे. हे पहा, असं शेप द्यायचा आहे आपल्याला. आतील मुंडा आणि बाहेरील मुंड्याचा अर्धा इंचाचा फरक राहील. अशा पद्धतीने आपण पेपर कटिंग बाहीची केलेली आहे. आता आपण अस्तरवर हे पेपर मार्किंग करायला ठेवू. हे पहा, अशा पद्धतीने मार्किंग करायला ठेवत आहे मी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आल्यास तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहताल. आणि शेअर करायला अजिबात विसरू नका, जास्तीत जास्त शेअर करा. हे पहा, मी मार्किंग करून घेत आहे. खूप इझी आहे. पेपर कटिंग जमलंय ना की तुम्हाला ब्लाऊज शिवायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. महत्त्वाचं पेपर कटिंगच असतं. या अशा पद्धतीने तुम्ही हे करा, काही अवघड नाही आहे. हे मी मार्किंग करून घेतलेलं आहे बरोबर. हे पहा, योगपट्टीचे पण आपण मार्किंग करून घेऊ. योगपट्टीला क्रॉसपट्टीही म्हणतात. हे पहा, आता हे कट करून घेऊ. अस्तरवर आपण एकदम परफेक्टली कटिंगचं मार्किंग करायचं आहे. आणि आता मेन फॅब्रिकवर आपण ठेवणार आहे ते ह्याच्यापेक्षा थोडंसं पाव इंच एक्स्ट्राचं ठेवायचं, की जेणेकरून आपल्याला थोडंसं म्हणजे इकडे तिकडे कपडा सरकू नये यासाठीच. एक्स्ट्राचा असल्या तर आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही. आपण टिप मारून हे कट करू शकतो एक्स्ट्राचं. त्यासाठी मेन फॅब्रिकवर एक्स्ट्रा थोडंसं ठेवायचं. हे पहा, आता मी कट केलेले आहे सगळे भाग. हे 4 बघा झालेले आहेत आपले फोल्ड स्टेच. आता मेन फॅब्रिकवर आपण ठेवू. स्लीव्ज ठेवली, स्लीव्ज कट करून घेऊ. नंतर बाकीचे पार्ट कट करू. इथे जॉईन येणार आहेच स्लीव्जला. बॅकचा पार्ट आता कट करू. झालेला आहे. आता फ्रंट पार्ट योगपट्टी राहिलेली आहे, त्याच्यात होऊन जाते. अशा पद्धतीने आपण व्यवस्थित ठेवून कट करून घेऊ. हे पहा, मी असं एक्स्ट्राचं थोडंसं ठेवलेलं आहे, कमी जास्त कपडा पडू नये म्हणून. आपल्याला एक्स्ट्राचं कट करता येतं, पण कमी पडल्यानंतर खूप प्रॉब्लेम येतो, त्यामुळे एक्स्ट्राचं ठेवायचं. योगपट्टी राहिलेली आहे, योगपट्टी कट करून घेऊ. योगपट्टी कट करताना आपल्याला एक्स्ट्राचा अर्धा इंच ठेवायचा आहे मेन फॅब्रिकला एक्स्ट्रा. हे पहा, अशा पद्धतीने हे झालेले आहे कटिंग. 4 पार्ट आपले कट झालेले आहेत. राहिले काय तर गळपट्टी राहिलेली आहे, आपण गळपट्टी ही कट करून घेऊ. हे पहा, ह्याच्यात गळपट्ट्या काढू. एक गळपट्टी काढताना आपण क्रॉसच गळपट्ट्या काढून घ्यायच्या. हे पहा, अशा पद्धतीने 1-1 इंचाच्या गळपट्टी कट करायची आहे क्रॉसमध्ये. हे पहा, पायपिंग व्यवस्थित येते क्रॉस घेतल्यामुळे. अशा प्रकारे आपला
फोर्टक्स ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे 36 चेस्टचं. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.